नमस्ते. आपण समाज सुधारक यांची जी युट्यूब सिरीज सुरू केली आहे त्यातल्या आज आपण 10व्या समाज सुधारकांची ओळख करून घेणार आहोत. डॉक्टर राघव भांडारकर. त्यांचा जन्म 1837 चा आहे, मृत्यू 1925 चा आहे. यावर्षी त्याला 100 वर्ष पूर्ण होतात, त्यामुळे क्वेश्चन येण्याची शक्यता खूप जास्त आहे. सिंधुदुर्ग मधल्या मालवण या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला पाहता येतो. त्यांचं मूळ आडनाव पत्की आहे, हे पण लक्षात ठेवा. मुंबई विद्यापीठातून एमए केलेला आहे. जर्मन विद्यापीठातून त्यांनी पीएचडी मिळवलेली पाहता येते. प्रार्थना समाजाचे तत्व, उद्दिष्ट आणि प्रतिज्ञा तयार करण्यामध्ये राघव भांडारकर यांचं महत्त्वाचं योगदान आहे. 1834 ला लंडनला प्राच्य अभ्यासाची जी आंतरराष्ट्रीय परिषद झाली होती त्यावेळेस ते उपस्थित आहेत. स्वतःच्या विधवा मुलीचा त्यांनी पुनर्विवाह लावून दिलेला आहे. मुंबई प्रांत आणि केंद्रीय कायदे मंडळ या दोन्हीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर एसएनडीटी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू राहिलेले आहेत. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले आहेत. 1911 मध्ये त्यांना सर हा किताब मिळालेला पाहता येतो. 1917 मध्ये त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर, जे आजही पुण्यात आपल्याला पाहता येतं, ते स्थापन केलेलं आहे. त्यांचे ग्रंथ पहा. वैष्णविझम विषयी त्यांनी लिहिलेला आहे. अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हाही त्यांचा ग्रंथ आपल्याला पाहता येतो. राघव भांडारकर जे आहेत त्यांनी प्राध्यापक म्हणून एल्फिस्टन कॉलेज मुंबई आणि डेक्कन कॉलेज पुणे या दोन्ही ठिकाणी काम केलेलं आपल्याला पाहता येतं. संमती वयच कायदा असावा या त्या बाजूने त्यांनी आपली शिफारस केलेली पाहता येते. 1912 ला जी अस्पृश्य परिषद झाली होती त्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं पाहता येतं. व्हिएतनाम येथे जी प्राच्य विद्या परिषद झाली होती त्याला ते उपस्थित राहिलेले आहेत. आणि मद्यपान निषेध सभा जी आयोजित करण्यात आली होती त्याचा अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं पाहता येतं. थँक्यू.